नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक भरती परीक्षा 2026 विशेषमध्ये जी 31 तारखेला परीक्षा होणार आहेत, त्यासाठी आज आपण महाराष्ट्र सहकार संस्था कायदा 1960 जे आहेत, म्हणजेच महाराष्ट्र सहकार संस्था अधिनियम 1960 मधील काही अतिमहत्त्वाच्या ज्या कलम आहेत, अतिमहत्त्वाचे जे सेक्शन आहेत, त्यावर आपण काही महत्त्वाचे प्रश्न इथे बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे आणि यामध्ये जेवढे काही मी प्रश्न घेतलेले आहेत ते अत्यंत महत्त्वाच्या जे काही कलम आहेत 1960 मधील, त्याच कलमावर प्रश्न घेतलेले आहेत तिथे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. आणि यामध्ये जे मी काही प्रश्न तुम्हाला सांगणार आहेत ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. जर व्हिडिओ सुरू असताना तुम्ही नोट डाऊन करू शकणार नाही तर त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि स्क्रीनशॉट घेऊन नंतर मग तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, आज आपण महाराष्ट्र सहकार संस्था कायदा अधिनियम 1960 याबद्दल काही प्रश्न बघू. तर बघा, आपला प्रश्न पहिला आहे, हा कायदा कोणत्या नावाने ओळखला जातो? म्हणजेच बघा, हा जो महाराष्ट्र सहकार संस्था अधिनियम 1960 जो आहे, हा कोणत्या नावाने ओळखला जातो? तर बघा, याचं बरोबर उत्तर काय होईल? तर इथे बघा, इथे मी तुम्हाला 4च ऑप्शन दिले आहेत, परंतु परीक्षेमध्ये 5 ऑप्शन येईल तुम्हाला. तर बघा, याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, म्हणजेच महाराष्ट्र सहकार संस्था अधिनियम 1960 असं या कायद्याचा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे. हा जो उल्लेख आहे हा महाराष्ट्र सहकार संस्था अधिनियम 1960 मधील जे की कलम 1 जे आहे, बघा कलम 1 मध्ये याचा उल्लेख जो आहे हा महाराष्ट्र सहकार संस्था अधिनियम 1960 असा करण्यात आलेला आहे. म्हणजेच कलम 1 मधील उपकलम 1 जे आहेत त्यामध्ये महाराष्ट्र सहकार संस्था अधिनियम 1960 असा त्या कायद्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त बघा, प्रश्न क्रमांक 2, कृषी पणन संस्थेमध्ये किमान किती सदस्य शेतकरी असणे बंधनकारक आहे? कृषी पणन संस्था ज्या असतात, तर या कृषी पणन संस्थेमध्ये एकूण किती सदस्य शेतकरी असणे बंधनकारक असतात? म्हणजेच कृषी पणन म्हणजेच काय असते की जे की शेती संबंध, म्हणजे जे शेतीतून माल तयार होतो तर तो माल जो असते त्याचं मार्केटिंग करणे, पणन म्हणजे मार्केटिंग असते. तर त्याचं जे मार्केटिंग आहे, त्याचं जे वितरण आहे, तर त्या वितरण करणाऱ्या ज्या संस्था असतात सहकारी संस्था, त्या सहकारी संस्थेमध्ये किती शेतकरी सदस्य असणे बंधनकारक असते? तर बघा, प्रश्न क्रमांक सी असेल, ऑप्शन क्रमांक सी, म्हणजेच 3/4. तर बघा, 3/4 जे सदस्य जे असतात, 3/4 सदस्य जे आहेत ते बंधनकारक आहेत. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3, संस्थेची नोंदणी करण्यासाठी वेगवेगळ्या कुटुंबातील किमान किती व्यक्ती एकत्र येणे आवश्यक असतात? तर बघा, ज्यावेळ्या काही सहकारी संस्था असतात वेगवेगळ्या प्रकारच्या, त्या सहकारी संस्थेची जेव्हा नोंदणी करण्याची येते, तर नोंदणी करण्यासाठी किमान किती सदस्य, म्हणजे वेगवेगळ्या कुटुंबातील किमान किती सदस्य किंवा किती व्यक्ती एकत्र येणे आवश्यक असते? तर बघा, हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, याबद्दल मी तुम्हाला जे काही 4 व्हिडिओ जे मी अपलोड केलेले आहे त्याच्या आधी सहकार संबंधित, त्यामध्ये तुम्हाला मी जे काही सहकार संस्था स्थापित करण्यात येते त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची माहिती दिलेली आहे की किती सदस्य बंधनकारक आहेत कोणती सहकारी संस्था स्थापित करायची असेल. तर याचं बरोबर उत्तर काय होईल? तर बघा, ऑप्शन क्रमांक सी होईल, म्हणजेच 10 वेगवेगळ्या कुटुंबातील सदस्य आणि त्याची सही आणि ते सभासद होणे बंधनकारक असते. जेव्हा एखादी नवीन सहकारी संस्था आपल्याला स्थापित करायची असते तेव्हा किमान 10 सदस्याची आवश्यकता असते. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 4, नोंदणीचा परिपूर्ण अर्ज मिळाल्यापासून निबंधकाने किती दिवसाच्या आत संस्थेची नोंदणी करणे आवश्यक असते? म्हणजेच बघा, निबंधक जो असते, म्हणजे जे काही राज्य निबंधक जो असते, महाराष्ट्र राज्य राज्य सहकार आयुक्त व निबंधक जो असते त्या निबंधकाकडे जेव्हा अर्ज जातो सहकार सोसायटी म्हणजे सहकार संस्था स्थापित करण्याचा, तर तो अर्ज गेल्यापासून तो जो निबंधक असते तो निबंधक त्या निबंधकास त्या अर्जाला मंजुरी देणे, म्हणजेच त्या सहकारी संस्थेची नोंदणी करणे, किंवा जर संस्थेची नोंदणी करायची नसेल तर त्या संबंधित लेखी पुरावा, म्हणजे जे काही प्रतिक्रिया असते ती प्रतिक्रिया त्याला किती दिवसाच्या आत देणे आवश्यक असते? तर बघा, याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, म्हणजेच 2 महिने किंवा 60 दिवस. तर बघा, परीक्षेमध्ये तुम्हाला 2 महिने किंवा 60 दिवस यापैकी कोणते एक ऑप्शन दिलेलं असेल तर त्याचं उत्तर होईल 2 महिने किंवा 60 दिवस. तर नोंदणीचा अर्ज परिपूर्ण अर्ज मिळाल्यापासून निबंधकाने
किती दिवसाच्या आत संस्थेची नोंदणी करणे बंधनकारक असते, तर ते 2 महिन्याच्या आत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, संस्थेच्या नावात जर बदल करायचा असेल तर कोणत्या कलमानुसार तो केला जातो. बघा कोणती सहकारी संस्था आहे, सपोज एखादी सहकारी संस्था ए या नावाने स्थापित केली आहे, परंतु त्याला सहकारी संस्थेचं नाव बदलून बी करायचं असेल, म्हणजे नाव बदल जर करायचा असेल तर तेव्हा सहकारी संस्थेच्या नावात बदल करण्यासाठी ते नाव बदल कोणत्या कलमानुसार केला जातो. तर बघा याचं बरोबर उत्तर काय होईल, तर ऑप्शन क्रमांक सी याचं बरोबर उत्तर होईल. म्हणजेच जे कलम 15 आहे, सहकार संस्था अधिनियम 1960 मधील जे कलम 15 आहे, याच्या अंतर्गत संस्थेच्या नावात बदल करण्याची तरतूद जी आहे ती देण्यात आलेली आहे. म्हणजेच संस्थेच्या नावात बदल जर करायचा असेल तर कलम 15च्या अंतर्गत करू शकतो आपण. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6, एखाद्या व्यक्तीला सदस्यत्व नाकारल्यास तो निर्णय झाल्यापासून किती दिवसाच्या आत लेखी कळवणे बंधनकारक आहे. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला जर निबंधकाने नाही, म्हणजेच एखादी सहकारी संस्था आहे, त्या सहकारी संस्थेतनी एखाद्या व्यक्तीने सदस्यत्व म्हणजे सभासद होण्यासाठी एक अर्ज केला असेल आणि जर तो अर्ज त्यांनी फेटाळला त्या सहकारी संस्थेने, तर किंवा सदस्यत्व त्याला नाकारलं, तर त्या संबंधित जो काही निर्णय आहे तो निर्णय झाल्यापासून किती दिवसाच्या आत लेखी कळवणे बंधनकारक असते. तर बघा नाकारलं तर त्या निर्णयाबद्दल बघा तो जो निर्णय आहे, तो निर्णय दिलेला जो निर्णय आहे त्या निर्णयाबद्दल समोरील जो काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीस किती दिवसाच्या आत कळवणे बंधनकारक असते. तर बघा याचं बरोबर उत्तर काय होईल, तर ऑप्शन क्रमांक बी याचं बरोबर उत्तर होईल, म्हणजे 15 दिवसाच्या आत. तर कोणत्याही व्यक्तीने सदस्यत्व प्राप्त करण्यासाठी किंवा सभासदत्व प्राप्त करण्यासाठी सहकारी संस्थेतनी अर्ज केला, तर तो अर्ज त्या अर्जावर जो कोणताही निर्णय असेल, म्हणजे त्या व्यक्तीला सभासद बनवलं असेल किंवा सभासदत्व त्याला नाकारलं असेल, या दोनपैकी कोणताही निर्णय त्याने, म्हणजे जे काही सभा असते, जे काही संचालक मंडळ असते, त्यांनी जो काही निर्णय घेतलेला असते त्या निर्णयाची माहिती समोरील जे काही जो व्यक्ती आहे अर्जदार, त्या अर्जदाराला 15 दिवसाच्या आत त्या व्यक्तीला कळवणे बंधनकारक असते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये फक्त काय विचारलं आहे की व्यक्तीला सदस्यत्व नाकारल्यास, परंतु त्या व्यक्तीला जर सदस्यत्व दिलं तरीसुद्धा, म्हणजेच सभासद बनवून घेतलं तरीसुद्धा त्याला त्या व्यक्तीला म्हणजे त्या अर्जदाराला 15 दिवसाच्या आतच त्याला कळवावं लागते. म्हणजे कोणताही निर्णय असो, म्हणजे सदस्यत्व प्राप्त दिलं असो किंवा नाकारलं असो, या कोणत्याही निर्णयाच्या बाबतीत 15 दिवसाच्या आत समोरील जो अर्जदार आहे त्यास कळवणे बंधनकारक असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7, नाममात्र म्हणजे जे नॉमिनल जे सदस्य असतात त्यांना खालीलपैकी कोणता अधिकार नसतो. तर बघा ज्या सहकारी संस्था असतात त्यामध्ये 4 प्रकारचे सभासद असतात, 4 प्रकारचे सदस्य असतात किंवा 4 प्रकारचे सभासद असतात. त्यापैकी एक सभासद जो असतो तो असतो क्रियाशील सभासद. तर बघा यामध्ये क्रियाशील जो सभासद असतो तो अति महत्त्वाचा सभासद असतो. क्रियाशील सभासदास सहकारी संस्थेतनी सर्वच प्रकारचे अधिकार प्राप्त होतात, परंतु इतर जे 3 सभासद असतात त्यापैकीच एक सभासद म्हणजे तो असते नाममात्र सभासद. त्याला काय तर सहकारी संस्थेमध्ये कोणत्याच प्रकारचा हक्क जो असते, अधिकार जो आहे तो नसतो. बघा तर कोणकोणते अधिकार नसतात त्याला, तर बघा मतदानाचा अधिकार आणि लाभांश मिळण्याचा जो अधिकार असते, हे काय तर हे कायद्याने मिळणारे अधिकार असतात. त्याच्यामुळे हे दोन्ही जे अधिकार आहेत ते नाममात्र जे सदस्य असतात त्यांना मिळत नाही. नाममात्र सदस्य म्हणजे का असते की एखादी सहकारी संस्था आहे, त्या सहकारी संस्थेमध्ये फक्त जे काही एंट्री फी जी आहे ती एंट्री फी भरून तो व्यक्ती त्या सहकारी संस्थेचा फक्त एक सभासद होतो, एक मेंबर होतो आणि तिथे काय तर आपलं सेविंग अकाउंट किंवा करंट अकाउंट किंवा कोणत्याही प्रकारचं अकाउंट जे काढून काय तर तो त्या संस्थेचा काय तर ग्राहक होतो. तो व्यक्ती जो असतो तो एक नाममात्र सभासद असतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, सहकारी संस्थेत मतदानाचा कोणता नियम लागू असतो. तर बघा ज्या एवढ्या काही सहकारी संस्था आहेत त्या सहकारी संस्थेमध्ये मतदानाचा कोणता नियम लागू असतो. तर बघा आपल्या सर्वांना माहीत आहे की याचं बरोबर उत्तर काय असेल, तर ऑप्शन क्रमांक बी याचं बरोबर उत्तर येईल. म्हणजेच एक व्यक्ती एक मत, एक व्यक्ती एक मत असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे कोणती सहकारी संस्था असेल त्यामध्ये जे काही निवडणूक घेण्यात येते, जे काही संचालक मंडळासाठी जे निवडणूक घेण्यात येते, जे व्यवस्थापन समिती असते त्यासाठी, तर त्यामध्ये मतदान जे करण्याचा जो अधिकार आहे, जेवढे काही क्रियाशील सभासद असतात, बघा मतदान करण्याचा जो अधिकार असते तो फक्त क्रियाशील जे सभासद असतात त्यांनाच असतो.
तर जेवढे काही क्रियाशील सभासद असतात त्यांना मतदान करण्याचा जो अधिकार असतो तो एक व्यक्ती एक मत असा असतो. भलाही नंतर त्यांनी किती शेअर्स खरेदी केले असेल, म्हणजेच दोन व्यक्तीमध्ये जर एका व्यक्तीने 10 शेअर खरेदी केले आणि दुसऱ्या व्यक्तीने 100 शेअर खरेदी केली, तरीसुद्धा 100 शेअर खरेदी करणारा आणि 10 शेअर खरेदी करणाऱ्यास एकच मत देता येते. म्हणून सहकारी संस्थेमध्ये मतदानाचा जो काही नियम आहे तो कोणता लागू आहे? एक व्यक्ती एक मत असा लागू आहे. त्यानंतर बघा इथे तुम्हाला ऑप्शनमध्ये एक शेअर एक मत हे सुद्धा ऑप्शन दिलेले आहेत. परीक्षेत कन्फ्यूज करायला असं ऑप्शनसुद्धा देण्यात येते, जे की घाईघाईत जर तुम्ही हे उत्तर लिहिलं ते तुमचं चुकून जाईल. त्याच्यामुळे बघा याचं बरोबर उत्तर तुमचं फक्त हे असेल, एक व्यक्ती एक मत असेल. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9, सदस्यांना प्रतिनिधीमार्फत मतदान करता येते का? म्हणजे प्रतिनिधी म्हणजेच का असते की जे प्रॉक्झी असते, म्हणजेच ज्या व्यक्तीला मतदानाचा जो अधिकार आहे तो प्राप्त आहे, म्हणजे एक क्रियाशील सभासद आहे ए या व्यक्तीला मतदानाचा अधिकार प्राप्त आहे. तर ए हा व्यक्ती स्वतः न जाता स्वतःजवळचा एक व्यक्ती जो एक प्रतिनिधी म्हणून जर पाठवत असेल मतदानासाठी, तर तसं करता येते का? तर बघा याचं उत्तर काय होईल? तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, नाही, असं करता येत नाही. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, एका सदस्याला संस्थेचे एकूण भाग भांडवलाच्या जास्तीत जास्त किती शेअर्स खरेदी करता येतात? तर बघा एक सहकारी संस्था आहे, त्या सहकारी संस्थेतील जेवढे काही भाग भांडवल आहेत त्या एकूण भाग भांडवलापैकी कोणत्याही एका सिंगल व्यक्तीला म्हणजे सिंगल सदस्याला जास्तीत जास्त किती शेअर जे आहेत ते खरेदी करू शकतात तो व्यक्ती? तर बघा याचं उत्तर काय होईल? तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, म्हणजे 1/5 किंवा 20% जे शेअर्स असतात, जास्तीत जास्त 20% किंवा 1/5 शेअर्स जे असतात, तेवढे शेअर्स जे असतात ते एकूण शेअर्सपैकी एक सिंगल व्यक्ती खरेदी करू शकतो, म्हणजे एका सदस्याला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11, शेअर्सचे हस्तांतरण करण्यासाठी सदस्यांनी ते शेअर्स किमान किती काळ स्वतःकडे बाळगले असणे गरजेचे आहे? म्हणजेच जे काही सहकारी संस्था असतात त्या सहकारी संस्थेमधील जे सदस्य आहेत त्या सदस्य जे जे काही क्रियाशील सभासद असतात, त्या क्रियाशील सभासद जे असतात ते त्यांच्याकडे शेअर्स ते खरेदी करत असतात त्या सहकारी संस्थेमधले. तर ते जे शेअर्स असतात ते शेअर्स ते काय तर स्वतःचे शेअर्स दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरण म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला ते विकू शकतात. हा अधिकार जो आहे तो देण्यात आलेला आहे सहकार संस्था अधिनियम 1960च्या अंतर्गत. परंतु ते शेअर्स जे असतात ते शेअर हस्तांतरण करण्यासाठी जो व्यक्ती शेअर्स विकणार आहेत किंवा दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरण करणार आहेत त्या व्यक्तीला कमीत कमी किती वर्ष स्वतःकडे ठेवावे लागतात? तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर बघा ऑप्शन क्रमांक बी याचं बरोबर उत्तर होईल, म्हणजेच 1 वर्ष. तर जो व्यक्ती आहे जो शेअर्स विकणार आहेत किंवा हस्तांतरण करणार आहेत त्या व्यक्तीला शेअर्स खरेदी केल्यापासून 1 वर्ष किमान 1 वर्ष तरी त्याच्याकडे ठेवावे लागतात, म्हणून आपलं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12, राजीनामा दिलेल्या सदस्याची संस्थेच्या कर्जासाठी जबाबदारी त्याच्या बाहेर पडण्याच्या तारखेपासून किती वर्षापर्यंत असते? म्हणजेच राजीनामा दिलेला एक सदस्य आहे आणि त्याने एक कर्ज घेतलं आहे, तर कर्जासाठीची जी जबाबदारी आहे तो बाहेर पडल्यानंतर किती दिवसाच्या आत त्याला ते कर्जाची जबाबदारी ती पूर्ण करावी लागते? तर बघा याच्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, म्हणजेच 2 वर्ष. तर ती जी ती जी काही प्रोसेस आहेत, जी काही प्रक्रिया आहेत त्याला 2 वर्षाच्या आत पूर्ण करावी लागते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, सदस्याची हकालपट्टी करण्यासाठी सर्वसाधारण सभेत किती बहुमताने ठराव मंजूर होणे आवश्यक असते? म्हणजेच एखाद्या सहकारी संस्थेमध्ये जो काही सभासद असते तो सभासद जर त्या सभासदांनी जर सहकारी संस्थेमध्ये जर काही सहकारी संस्थेला नुकसान पोहोचणारे जर कार्य केले असेल तर त्या व्यक्तीला काय तर ते की संस्था असते ती सहकारी संस्था काढून टाकते, त्यालाच आपण हकालपट्टी असं म्हणतो. तर हे जे हकालपट्टी करण्यात येते, हे जे हकालपट्टी करण्यासाठी एक सर्वसाधारण सभा घेतली जाते सर्व सदस्यांची, आणि त्यामध्ये जे की एकूण सभासद जे की हजर असतात किंवा जेवढे काही सभासद त्या संस्थेमध्ये आहे जे क्रियाशील सभासद असतात, तर
ते मतदान करतात आणि मतदान करून काय तर एक ठराव पारित करतात. तर ठराव पारित करण्यासाठी एकूण किती बहुमत जे आहे ते आवश्यक असते? तर बघायचं बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक सी, म्हणजेच 75% किंवा 3/4 जे काही मत आहेत त्याला एवढ्या मताने बहुमताने काय तर ठराव पारित करून त्या व्यक्तीची हकालपट्टी करता येते, असा ठराव पारित करता येते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, सदस्याच्या हकालपट्टीच्या ठरावाला कोणाची मंजुरी मिळणे आवश्यक असते? म्हणजेच हा ठराव पारित केल्यानंतर बघा जे काही व्यवस्थापन मंडळ असते किंवा जे संचालक मंडळ असते ते काय करतात की त्यांचा जो अहवाल आहे तो अहवाल निबंधक जे असतात त्यांच्याकडे पाठवतात त्याला मंजुरी देण्यासाठी, आणि निबंधकाची अंतिम मंजुरी झाल्यानंतरच शेवटची काय तर प्रोसेस केली जाते. म्हणून याचं बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक सी, म्हणजेच निबंधक. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15, आजारी किंवा आर्थिक संकटात सापडलेली जी संस्था असते त्याची पुनर्रचना जी आहे करण्यासाठी ची जी तरतूद आहे हे कोणत्या कलमाअंतर्गत करण्यात आलेली आहे? तर बघा यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक सी आपलं बरोबर उत्तर होईल. म्हणजेच कलम 18 जे आहे याच्या अंतर्गत आजारी किंवा आर्थिक संकटात सापडलेली जी एखादी संस्था असते त्याची पुनर्रचना करायची असेल तर कलम 18 अंतर्गत करण्यात येते. त्यानंतर बघा ऑप्शन क्रमांक बी मध्ये बघा जे कलम 18 जे देण्यात आलेली आहेत ही जी कलम आहेत, एखादी सहकारी संस्था जर संकटात सापडली तर त्याचं जे काही सदस्यत्व जे आहे ते रद्द करण्यासाठी कलम 18 वापरली जाते. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे की कलम 18च्या अंतर्गत एखाद्या सहकारी संस्थेचं सदस्यत्व जर रद्द करायचं असेल तर कलम 18च्या अंतर्गत केली जाते. आणि रद्द केलेली जी संस्था असते त्याची पुनर्रचना जर करायची असेल किंवा रद्द न करता त्याची डायरेक्ट पुनर्रचना जर करायची असेल तर कलम 18च्या अंतर्गत त्याची पुनर्रचना करण्यात येते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16, सहकारी संस्थेचा जो सर्वोच्च जो अधिकार असते हा कोणाकडे असतो? तर याचं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक डी, म्हणजेच सर्वसाधारण जी सभा असते त्यांच्याकडे असते. म्हणून बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक डी, सर्वसाधारण सभा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, व्यवस्थापन समितीवर कोणासाठी जागा आरक्षित ठेवणे अनिवार्य आहे? तर बघा यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, म्हणजेच वरीलपैकी सर्व. कारण जे एवढ्या काही सहकारी संस्था असतात त्याच्यामध्ये SC ST OBC आणि महिला सदस्य जे असतात यांच्यासाठी आरक्षण असते. म्हणून आपले तीनही जे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये हे बरोबर असेल. म्हणून वरीलपैकी तीनही बरोबर असेल तर यांच्यासाठी जागा आरक्षित ठेवणे बंधनकारक असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18, थकबाकीदार जे असतात, जे डिफॉल्टर असतात, जे थकबाकी ठेवतात, थकबाकीदार ज्याला आपण डिफॉल्टर असं म्हणतो, तर हे जे सदस्य असतात डिफॉल्टर सदस्य हे व्यवस्थापन समितीची निवडणूक लढवण्यास पात्र असते का? तर बघा म्हणजे एखादा सदस्य सहकार संस्थेमध्ये ज्याने कर्ज घेतलं आहे आणि त्याने कर्ज फेडलं नाही, म्हणजेच तो थकबाकीदार आहे काही काळापासून, म्हणजे डिफॉल्टर आहे, तर तो व्यक्ती व्यवस्थापन समिती जी असते म्हणजे जे काही संचालक मंडळ असते कोणत्याही सहकारी संस्थेचं, तर त्या संचालक मंडळामध्ये येण्यासाठी जी काही निवडणूक होते त्या निवडणूक लढवण्यास पात्र असतो का? म्हणजे स्वतःचा प्रतिनिधी जो पाठवते ते म्हणजे स्वतः प्रतिनिधीमधून उभं राहतात तर किंवा निवडणूक लढवण्यास पात्र असतात का? तर बघा याचं बरोबर उत्तर येईल आपलं ऑप्शन क्रमांक बी, नाही. कारण तो अपात्र असतो. जर तो थकबाकीदार असेल तर तो निवडणूक लढवण्यास अपात्र असतो. बघा निवडणूक म्हणजे मतदान करण्यास नाही, निवडणूक लढवण्यास. मतदान करण्याचा अधिकार त्याला तेव्हाही असतो परंतु तो स्वतः उभा राहून निवडणूक लढवू शकत नाही. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19, वार्षिक सर्वसाधारण जी सभा होत असते म्हणजेच ज्याला आपण ॲन्युअल जनरल मीटिंग AGM असं म्हणतो. ॲन्युअल जनरल मीटिंग ही आर्थिक वर्ष संपल्यानंतर किती महिन्याच्या आत बोलावणे बंधनकारक असते? तर बघा कोणतीही सहकारी संस्था असो त्याचं जे आर्थिक वर्ष असते ते 1 एप्रिलपासून तर 31 मार्चपर्यंत आर्थिक वर्ष असते. म्हणजे 31 मार्चला काय तर त्याचं आर्थिक वर्ष संपत असते. तर आर्थिक वर्ष संपल्याच्या किती दिवसाच्या आत किंवा किती मुदतीच्या आत सर्वसाधारणची सभा असते दरवर्षी भरणारी, ती सभा घेणे बंधनकारक असते त्या सहकारी संस्थेला. तर बघा याचं बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक बी, म्हणजे 6 महिने किंवा 30 सप्टेंबरच्या आधी
कारण 31 मार्चपासून 6 महिने म्हणजेच 31 सप्टेंबर असते. म्हणून परीक्षेमध्ये तुम्हाला कधीकधी 6 महिने डायरेक्ट उल्लेख असतो, तर याचं उत्तर होईल 6 महिने. म्हणजे सर्वसाधारण सभा आर्थिक वर्ष संपल्याच्या 6 महिन्याच्या आत घेणे बंधनकारक असते. किंवा जर परीक्षेतनी तुम्हाला तारखेचा उल्लेख केलेला असेल तर त्यामध्ये तुमचं उत्तर होईल 30 सप्टेंबरच्या आधी. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20, विशेष सर्वसाधारण सभा जी असते म्हणजे स्पेशल जनरल मीटिंग जी असते बोलावण्यासाठी एकूण सदस्य जे असतात त्यापैकी किती सदस्याची लेखी मागणी करणे आवश्यक असते. म्हणजे जर अकस्मात कोणती एखादा जर निर्णय घ्यायचा असेल तर तो कोणताही निर्णय घेण्यासाठी एक विशेष सभा बोलावली जाते सहकारी संस्थेची तर सदस्यांची. तर ती विशेष सभा बोलावण्यासाठी एक नोटीस किंवा एक ठराव पारित करावा लागतो, एक लेखी मागणी करावी लागते. ती लेखी मागणी करण्यासाठी किमान किती सदस्याची आवश्यकता असते लेखी मागणी करण्यासाठी? तर बघा याचं बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच 1/5 सदस्य किंवा 20% सदस्याची लेखी मागणी करणे आवश्यक असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21, व्यवस्थापन समिती बरखास्त केल्यानंतर निबंधक किती काळासाठी प्रशासक नियुक्त करू शकतात? तर एखादी व्यवस्थापन समिती आहे एखाद्या सहकारी संस्थेची, ती समिती जर व्यवस्थापन समिती बरखास्त केली काही कारणास्तव निबंधक यांनी, तर निबंधक जे असतात ते त्यांच्याकडील जे प्रशासक असतात म्हणजे त्या सहकारी संस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी ते प्रशासक किती दिवसासाठी नियुक्त करू शकतात? तर बघा याचं बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक बी म्हणजे 6 महिने किंवा ठरवून दिलेलं जे काही मुदत असते त्या मुदतीसाठी किंवा 6 महिने जे कमी असेल त्यापैकी ते 6 महिने असेल किंवा ठरवून दिलेले जे काही मुदत असते त्यांचीवाली ते त्यापैकी एक. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22, प्रत्येक संस्थेला निव्वळ नफ्यामधून किमान किती टक्के नफा हा राखीव निधी म्हणून राखीव निधीमध्ये जमा करणे बंधनकारक असते. म्हणजेच एखादी सहकारी संस्था आहे त्याला जो काही नफा होतो त्या नफ्यापैकी एक नफ्याचा एक भाग राखीव निधी म्हणून जमा करावा लागतं सहकारी संस्थेला. म्हणजे सहकारी संस्थेला जर समोर काही काळात जर आर्थिक संकट आलं तर त्या राखीव निधीचा वापर करून ते काय तर त्या आर्थिक संकटास काय तर तोंड देऊ शकतात. म्हणून ते जे राखीव निधी असतो तो राखीव निधी किती टक्के राखीव निधी जो आहे तो बाजूला काढून ठेवावा लागतो? तर तो बघा याचं बरोबर उत्तर होईल. इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच 25%. म्हणजेच पाऊण जो हिस्सा असते एवढा जो भाग आहे हा निव्वळ नफ्यामधून एक राखीव निधी म्हणून जमा करून ठेवावा लागतो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23, सहकारी संस्थांना राज्य शासनाकडून भागभांडवलात थेट गुंतवणूक म्हणजे डायरेक्ट पार्टनरशिप कोणत्या कलमानुसार मिळते? म्हणजेच कोणतीही सहकारी संस्था आहे त्यामध्ये राज्य शासन असो, केंद्र शासन असो किंवा स्थानिक शासन असो ते डायरेक्ट गुंतवणूक करू शकतात. तर यामध्ये जे राज्य शासन आहेत ते राज्य शासन थेट गुंतवणूक जे करतात ते कोणत्या कलमाच्या अंतर्गत सहकारी संस्थेमध्ये काय तर थेट गुंतवणूक करतात? तर याचं उत्तर काय होईल मग आपलं? तर ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच कलम 50. तर सहकार संस्था अधिनियम 1960 जो आहे महाराष्ट्र सहकार संस्था अधिनियम 1960 मधील जे कलम 50 आहे त्या कलम 50 नुसार सहकारी ज्या संस्था असतात त्यामध्ये राज्य शासन जे थेट गुंतवणूक करतात ते कलम 50च्या अंतर्गत करतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24, मुख्य राज्य सहाय्य निधी म्हणजेच प्रिन्सिपल स्टेट पार्टनरशिप फंड जो असते म्हणजेच मुख्य राज्य सहाय्य निधी हा जो निधी आहे हा कोणत्या कलमाच्या अंतर्गत येतो? तर याचं बरोबर उत्तर काय होईल? तर इथे बघा ऑप्शन क्रमांक बघा बी याचं बरोबर उत्तर होईल. म्हणजेच कलम 52 जे आहे सहकार संस्था अधिनियम 1960ची कलम 52 जी आहे यानुसार मुख्य राज्य सहाय्य निधी जो असते याची व्याख्या किंवा याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25, शिखर संस्थेकडून मिळालेल्या निधीतून प्राथमिक संस्थांचे शेअर्स खरेदी करण्यासाठी कोणता निधी वापरला जातो? बघा जी शिखर संस्था असते तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये शिखर संस्था कोणती आहे सहकारी संस्थेची? तर महाराष्ट्र राज्य सहकार संस्था किंवा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक जी आहेत
जी MSC बँक आहे, तर ही जी बँक आहे आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी शिखर संस्था आहेत. तर या शिखर संस्थेतून जे काही निधी मिळतो तर तो निधी प्राथमिक संस्थांचे शेअर्स खरेदी करण्यासाठी कोणता निधी जो आहे त्यापैकी वापरला जातो? तर याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, म्हणजे सहाय्यक राज्य सहाय्य निधी जो असते, हा निधी शिखर संस्थेकडून मिळालेल्या निधीतून प्राथमिक संस्थांचे शेअर्स खरेदी करण्यासाठी सहाय्यक राज्य सहाय्य निधीचा वापर केला जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26, संस्थेने नोंदणी प्रमाणपत्र मिळवणे हा सहकारी संस्थेचा नोंदणीचा कायदेशीर पुरावा आहे, हे कोणत्या कलमामध्ये याचा उल्लेख आहे? तर बघा, याचं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 10 सी होईल. म्हणजेच कलम 10 जे आहे, या कलम 10च्या अंतर्गत सहकारी संस्थेचं जे काही नोंदणी प्रमाणपत्र असते, हे नोंदणीचा कायदेशीर पुरावा आहे असा उल्लेख करण्यात आलेला आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक सी आपलं बरोबर उत्तर होईल की नोंदणीचा जो पुरावा असते तो नोंदणीचा पुरावा कोणता आहे? तर नोंदणी प्रमाणपत्र हे जे आहे ते नोंदणीचा पुरावा आहे असा उल्लेख कलम 10मध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 27, संस्थेची नोंदणी रद्द करण्याचा जो काही अधिकार आहे हा कोणत्या कलमामध्ये देण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, म्हणजेच कलम 19 जे आहेत. बघा, कलम 19च्या अंतर्गत संस्थेची नोंदणी रद्द करण्याचा जो अधिकार आहे तो देण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28, शिखर संस्था जे असतात त्यांना काय म्हणतात? शिखर संस्था म्हणजे काय? बघा, याच्यात आपल्याला 4 ऑप्शन दिले आहेत. गाव पातळीवर काम करणारी संस्था, बी जिल्हा पातळीवर काम करणारी संस्था, सी जिचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्यभर आहेत ते, आणि डी केंद्र सरकारची संस्था. तर बघा, शिखर संस्था जी असते ती म्हणजे काय? तर बघा, याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, म्हणजेच जिचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्यभर असते ती राज्यासाठी एक शिखर संस्था म्हणून कार्य करते. म्हणून शिखर बँकसुद्धा म्हटलं जाते राज्य सहकार बँकेला. पण आपलं बरोबर उत्तर होईल जिचे कार्यक्षेत्र संपूर्ण राज्यभर असते. म्हणजेच आपल्या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र राज्य जे काही शिखर संस्था आहे किंवा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक जी आहे ती बँक काय तर आपल्यासाठी शिखर संस्था आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 29, उपविधी जी असतात म्हणजे कोणत्याही सहकारी संस्थांमध्ये जे दैनिक व्यवहार चालतात किंवा कोणतेही जे काही निर्णय घेतले जाते ते निर्णय घेण्यासाठी काही कायदे ठरवून देण्यात आलेले आहेत. ते कायदे, त्या कायद्यास आपण उपविधी असं म्हणतो. तर जे उपविधी असतात ते उपविधी म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन ए काय म्हणते की ते राज्याचे कायदे असतात, ऑप्शन बी जे निबंधक आदेश देतात ते, ऑप्शन सी नोंदवून घेतलेले व सध्या चालू असलेले संस्थेचे जे अंतर्गत नियम आहेत ते, आणि ऑप्शन डी वरीलपैकी नाही. तर बघा, याचं बरोबर उत्तर काय होईल मग? तर बघा, ऑप्शन क्रमांक सी होईल. म्हणजेच सहकारी संस्था जेव्हा स्थापित करण्यात येते तेव्हा नोंदवून घेतलेले किंवा सध्या चालू असलेले जे संस्थेचे जे नियम आहेत ते नियम, अंतर्गत नियम, त्यांनाच आपण उपविधी किंवा बाय लॉज असं म्हणतो. बघा, या बाय लॉज किंवा जे काही उपविधी आहेत याची जी व्याख्या आहे ही व्याख्या सहकार संस्था अधिनियम 1960 मधील कलम 2 जी आहे, विद्यार्थी मित्रांनो, कलम 2 मधील उपकलम जे 5 आहे, कलम 2 मधील उपकलम 5 मध्ये उपविधीची व्याख्या करण्यात आली आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30 आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. तर बघा, प्रश्न 30 आहेत, निबंधकाला संस्थेचे दस्तऐवज आणि मालमत्ता ताब्यात घेण्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेला आहे? निबंधक जे असतात त्या निबंधकांना संस्थेचे दस्तऐवज आणि मालमत्ता जे असतात ते ताब्यात घेण्याचा जो काही अधिकार आहे तो कोणत्या कलमामध्ये देण्यात आला आहे? तर बघा, याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, म्हणजे कलम 80 जी आहे सहकार संस्था अधिनियम 1960 मधील कलम 80च्या अंतर्गत जर एखादी सहकारी संस्था बंद पडली असेल किंवा काही कारणास्तव ते घोटाळा झाला असेल तर त्या संस्थेला ताब्यात घेण्याचा आणि तेथील जेवढे काही दस्तऐवज आणि त्याची जी काही मालमत्ता असते त्या सहकारी संस्थेची ती ताब्यात घेण्याचा जो अधिकार आहे तो निबंधकाच असतो, आणि तो अधिकार हा कलम 80च्या अंतर्गत त्यांना देण्यात आलेला आहे. तर बघा, असे काही अतिमहत्त्वाचे काही आपले सहकार संस्था अधिनियम 1960 मधील अतिमहत्त्वाच्या कलमावर आधारित काही प्रश्न होते
येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरतील. तर अधिक माहितीसाठी तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.